नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये बघा, महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती ही घोषित करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमात 300पेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहेत. जर तुम्ही केंद्र शासनाच्या CSE.gov.in या वेबसाईटला जर आला तर इथं आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे की स्टेट वाईज किंवा डिस्ट्रिक्ट वाईज आपल्याला पोझिशन कशावर ओपन आहेत. तर बघा, इथं प्रत्येक राज्यासाठी इथं पोझिशन ओपन करण्यात आलं असून 300पेक्षा जास्त जागा इथं भरण्यात येणार आहेत. तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे आणि त्यानुसार आपल्या नावावर आपण क्लिक करून संपूर्ण माहिती इथं आपल्याला भरायची आहे. तर मित्रांनो बघा, वेबसाईटचं जे नाव आहे ते आहे CSE आणि ह्या वेबसाईटवर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला त्याच्यावरून आपण संपूर्ण माहिती इथं भरू शकता. अशा प्रकारे ही भरती आलेली असून या भरतीच्या माध्यमातून आपण नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी मिळवू शकता. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रात इथं 80पेक्षा जास्त जागा असून 20 मे 2026च्या अगोदर आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची इथं फी नाही, याची नोंद घ्यायची आहे. आता आधार ऑपरेटर सुपरवायझर भरतीची संपूर्ण माहिती पाहूया. CSE ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडियातर्फे आधार ऑपरेटर आणि सुपरवायझर पदासाठी भारतभरातील विविध जिल्ह्यामध्ये 80हून अधिक जागासाठी इथं अर्ज मागवून येतात. ॲक्च्युअलमध्ये भारतात 300पेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात 80पेक्षा जास्त जागा आहेत, याची नोंद घ्यायची आहे. ही एक उत्कृष्ट सरकारी शासकीय नोकरी असून देशभरातील बेरोजगार तरुणासाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीत अर्ज करण्यासाठी बघा 2 एप्रिल 2026 पासून सुरुवात झाली असून अंतिम अर्ज करण्याची तारीख 20 मे 2026 आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता महत्त्वाचं काय दिले बघा, अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थित वाचायचं आहे. दिलेली शैक्षणिक पात्रता, लागणारे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत का, त्यानुसारच अर्ज करायचा. तर पदाचं नाव काय, ऑपरेटर किंवा सुपरवायझर आधार ऑपरेटर म्हणू शकता. CSE तर्फे ही भरती असून संपूर्ण भारतात इथं आपल्याला नोकरी करण्याची संधी आहे. अर्ज करताना कोणत्याही प्रकारचं शुल्क आपल्याला भरायचं नाही. आता पदसंख्या आणि पात्रता काय आहे बघा, आधार ऑपरेटर सुपरवायझरसाठी आपल्याकडे शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, 10वी+ ITI किंवा 10वी+ डिप्लोमा असणं आवश्यक आहे. एकूण महाराष्ट्रात 80पेक्षा जास्त जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. पात्रता निकष काय आहे, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की इथं सुद्धा 10वी उत्तीर्ण, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण ITI असणं आवश्यक आहे. वयाच्या 18 वर्षापेक्षा जास्त असणं आहे. अर्ज कोणत्याही प्रकारची शुल्क इथं अर्ज करण्यासाठी नसणार आहे. वेतनमानाची माहिती जर बघितलं आपण तर PDF कोणत्याही प्रकारे दिलेली नसून आता आपल्याला ती माहिती नंतरच आपल्याला कळणार आहे. महत्त्वाची तारीख आहे 2 एप्रिल 2026 पासून अर्ज सुरुवात झाली असून 20 मे 2026 पर्यंत अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती कशी आहे बघा, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे, जसे की www.csc.gov.in वेळेला व्हिजिट करा. काळजीपूर्वक अर्ज वाचा. पोर्टल उपलब्ध, ऑनलाईन अर्ज भरा. नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरायचं आहे. आवश्यक कागदपत्र जर शैक्षणिक असेल, आधार कार्ड असेल, स्वाक्षरी असेल तर व्यवस्थित अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि संपूर्ण माहिती एकदा पुन्हा तपासून 20 मे 2000 पूर्वी अर्ज सबमिट करायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे 20 मेच्या अगोदर जर आपण आधार ऑपरेटर ह्या पदासाठी अर्ज करणार असाल तर संपूर्ण माहिती इथं दिलेली असून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकवर जाऊन आपण अर्जसुद्धा करायचा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा दाखवतो, आपल्याला वेबसाईटचं नाव आहे CSE.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करा. इथं प्रत्येक स्टेट वाईज इथं माहिती दिलेली आहे. डिस्ट्रिक्ट पण आपण निवडू शकता. माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.